माणसाने आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कधीच शॉर्टकट मार्ग स्वीकारू नये. त्याउलट त्याने आपल्या मेहनतीने आणि आपल्या कष्टाने आपली स्वप्न आणि इच्छा पूर्ण करायला पाहिजे. जेव्हा माणूस आपली स्वप्न साकार करण्यासाठी चुकीचा मार्ग निवडतो, शॉर्टकट मार्ग निवडतो, तो मार्ग खूपच दलदलीने भरलेला असतो. ज्या दलदलीत माणूस सहज उतरू शकतो, पण तिथून बाहेर येणे खूपच कठीण असते. जेव्हा माणूस अशा मार्गावर चालू लागतो मित्रांनो, तेव्हा त्याचं आयुष्य नरक बनतं. त्याचं आयुष्य नरकापेक्षा देखील वाईट बनतं. आदित्यही त्याच लोकांपैकी एक आहे. सध्या त्याचं वय 26 वर्ष आहे. त्याचं आयुष्य आता नरक बनलं आहे. तो मृत्यूच्या जवळजवळ जात आहे. हळूहळू जसे जसे दिवस जात आहे तसा तसा त्याच्या मृत्यूचा वेळ जवळ येत आहे. डॉक्टरांनी देखील हात टेकले आहे. आदित्य असा माणूस होता की जो खूप कमी वयात खूप जास्त पैसे कमवू इच्छित होता. तो खूप लवकर आपली स्वप्न पूर्ण करू इच्छित होता, पण मेहनतीने नाही तर तो असा मार्ग शोधत होता की त्याला एखादा शॉर्टकट मिळावा. ज्या मार्गावर फक्त पैसा असेल, जिथे फक्त आनंद असेल, आणि तो मार्ग त्याला मिळाला देखील, पण किती दिवसांसाठी? फक्त काही दिवसांसाठी. ज्या पैशासाठी त्यांनी रात्रंदिवस आपलं शरीर मशीन बनवलं, मशीनसारखं तो आपल्या शरीराला झोकून देत राहिला. हौसेने पेटलेल्या त्या स्त्रियांसोबत त्याने खूप रात्री घालवल्या. त्या स्त्रियांनी त्याला खूप पैसा दिला. आज आदित्यकडे गाडी आहे, घर आहे, अशा अनेक गोष्टी आहे ज्यामुळे तो सगळं काही खरेदी करू शकतो. त्याच्याकडे खूप पैसा आहे, पण जर काही खरेदी करू शकत नसेल तर तो स्वतःसाठी आयुष्य खरेदी करू शकत नाही. कारण माणसाला पैसा खर्च करण्यासाठी, ऐशो आरामासाठी आयुष्य लागतं. मरणानंतर संपूर्ण जग तुमच्या मुठीत असलं तरी ते सगळं व्यर्थ असतं. तुम्ही कोट्यधीश असाल, अब्जाधीश असाल, कितीही पैसा असो, तो पैसा तुम्ही जिवंत असताना खर्च करू शकता. मरणानंतर तो पैसा तुमच्यासोबत जाणार नाही. आज मी तुम्हाला एका अशा 26 वर्षाच्या तरुणाची घटना सांगणार आहे मित्रांनो, ज्याने त्या वयात चुकीच्या मार्गाने आपली स्वप्न पूर्ण केली, पण आज तो आपले आयुष्य वाचू शकला नाही. ज्या पैशासाठी त्याने रात्रंदिवस स्वतःला मशीन बनवलं, आता त्याच पैशाला तो पाण्यासारखा उधळू लागला आहे. आपलं आयुष्य वाचवण्यासाठी पण डॉक्टरांनी सांगितलं, आता तुझ्याकडे वेळ नाही. ज्या पैशासाठी त्याने रात्रंदिवस स्वतःला मशीन बनवलं, आता त्याच पैशाला तो पाण्यासारखा उधळू लागला आहे आपलं आयुष्य वाचवण्यासाठी. पण डॉक्टरांनी सांगितलं, आता तुझ्याकडे वेळ नाही. तू जितकं जगायचं होतं ते जगून घेतलं. तू अशा पॉवरच्या गोळ्यांचं सेवन केलं आहे ज्यामुळे तुझं लिव्हर खराब झालं आहे. आता तू काही दिवसांचाच पाहुणा आहे. शेवटी आदित्य समोर ही अडचण का आली, त्याने कोणता चुकीचा मार्ग निवडला होता, रात्री तो त्या महिलांसोबत नेमकं काय करायचा, हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. 26 वर्षाचा आदित्य उत्तर प्रदेशमधील एका छोट्या गावामध्ये राहत होता. त्याचं कुटुंब छोटं होतं. त्याला वडील नव्हते, फक्त आई होती. आणि आदित्य तिचा एकुलता एक मुलगा होता. सुरुवातीपासूनच ज्यावेळी त्याला शहाणपण आलं, तो मोठा झाला, तेव्हापासूनच त्याच्या आईने त्याला एक काम शिकवलं. कॉम्प्युटर दुरुस्त करण्याचं काम त्याने शिकून घेतलं आणि त्यानंतर तो नोकरी करू लागला. पण त्या नोकरीतून त्याला एवढे पैसे मिळत नव्हते की त्याच्या स्वप्नांना आकार देता येईल. त्याला चांगले कपडे घालायला आवडायचे, हॉटेलमध्ये चांगलं खायला आवडायचं, फिरायला भटकायला आवडायचं. त्याच्या आयुष्यात सगळ्या ऐशो आरामाच्या गोष्टी होत्या, ज्या काही श्रीमंत लोकांच्या स्वप्नातही नसतात. आता ही स्वप्न पूर्ण करायला मोठा पैसा हवा होता. पण तो कॉम्प्युटर मेकॅनिक होता. त्याला इतका पगार मिळत नव्हता की ही त्याची स्वप्न तो पूर्ण करील. घराचा खर्च चालवल्यानंतर जे काही पैसे उरत ते तो मित्रांमध्ये इकडे तिकडे खर्च करत असायचा. आई जेव्हा हे सगळं पाहायची तेव्हा ती त्याला समजायची, बेटा, मेहनतीने प्रामाणिकपणाने कमावलेला पैसा खर्च करताना वेगळीच मजा येते. तुझी स्वप्न जशी आहे, मला भीती वाटते की ती पूर्ण करण्यासाठी तू कुठला तरी चुकीचा मार्ग निवडशील. आदित्य आईला समजायचा, आई तू काळजी करू नको, मी कुठलाही चुकीचा मार्ग निवडणार नाही. एक दिवस आदित्य आईला म्हणतो, आई, या छोट्या गावात राहून काही पैसे मागे राहत नाही.
त्यातच माझी सॅलरी खूप कमी आहे आणि इथे माझ्या इच्छा पूर्ण होणार नाही. घर बांधायचं आहे, घर झाल्यानंतर लग्न करायचं आहे, म्हणून मी मुंबईला जाऊ का? आईकडे तोच एक शेवटचा आधार होता. पुढे मागे कुणीच नव्हतं. आई विचार करते, मुलगाही गेला तर मी कशी राहणार? पण आई वडील नेहमी आपल्या मुलांसाठी त्याग करायला नेहमी तयार असतात. आईने छातीवर दगड ठेवला आणि म्हणाली, बेटा, जर तू बाहेर जायचं ठरवलंय, मुंबईला जायचं ठरवलंय, तर जा. आपली स्वप्न पूर्ण कर, मेहनत आणि चिकाटीने कर. मी तुझ्याशिवाय निभावून घेईन. तुझी आठवण काढत माझं आयुष्य काढेन. आदित्य आईचा आशीर्वाद घेतो, तिच्या पायावर डोकं टेकवतो आणि मुंबईकडे निघून जातो. तो मुंबईत आपल्या मित्रांकडे राहतो. काही दिवस तिथे काढतो. नंतर एका कॉम्प्युटर दुरुस्तीच्या दुकानात त्याला नोकरी मिळते. तो काम करू लागतो. ज्या उत्तर प्रदेशच्या छोट्या गावातून तो आला होता, तिथे तो जर 15,000 रुपये कमवत असेल, तर तो मुंबईत 35,000 ते 40,000 रुपये कमावू लागला होता. पण तरीही हे पैसे एवढे नव्हते की तो ऐशो आरामाचं आयुष्य जगू शकेल. आईला दिलेलं वचन तो पूर्ण करू शकत नव्हता. पण म्हणतात ना, जेव्हा नशीब जागं होतं तेव्हा कुठे ना कुठे एखादं कारण सापडतंच. आदित्यच्या आयुष्यात देखील असंच काहीसं घडलं होतं. एक दिवस आदित्यकडे एक कॉल येतो. तो कॉल अननोन नंबरवरून आलेला असतो. त्याने फोन उचलला. समोरून एका स्त्रीचा आवाज येतो. त्या स्त्रीने सांगितलं, माझा कॉम्प्युटर खराब झाला आहे. तिने आपला पत्ता देखील सांगितला आणि ती म्हणाली, या पत्त्यावर तुम्ही या, मी तुम्हाला चांगले पैसे देईन. आदित्य फोन ठेवल्यानंतर त्या दिलेल्या पत्त्यावर निघून जातो. तो तिथे पोहोचल्यावर पाहतो तर तो एक आलिशान असा बंगला होता. त्या बंगल्याबाहेर नोकर होते आणि जेव्हा तो आतमध्ये गेला तेव्हा पाहिलं की संपूर्ण बंगला रिकामा आहे. बंगला खूप मोठा होता, पण तिथे राहणारं कुणीच नव्हतं. थोड्या वेळाने तो इकडे तिकडे आश्चर्याने तो बंगला पाहत असतो. तेव्हा एक स्त्री येते. त्या स्त्रीने अतिशय हलके आणि बारीक कपडे घातलेले होते. ती खूपच सुंदर होती. ती म्हणती, समोर टेबलवर कॉम्प्युटर ठेवलेला आहे, तो दुरुस्त करण्यासाठीच मी तुम्हाला बोलवलं आहे. तो एकदा बघा. आदित्य तिकडे जातो आणि आपली कला दाखवतो आणि काही वेळातच तो कॉम्प्युटर दुरुस्त करून टाकतो. ती स्त्री आदित्यला पाहून खूप खुश होते. त्यावेळी आदित्यचं वय सुमारे 24 वर्षाच्या आसपास होतं. आदित्य उंच, देखणा, ताकदवान तरुण होता. त्या स्त्रीने आदित्यला पैसे दिले. आदित्य पाहतो ते त्याच्या कामापेक्षा खूप जास्त पैसे होते. ती स्त्री म्हणते, हे ठेव, पुढे कधी मला तुझी गरज पडली तर मी तुला कॉल करेन. आदित्य खूप खुश होतो आणि मनातल्या मनात विचार करतो, अशा पद्धतीने घरी जाऊन सर्व्हिस मिळाली तर खूप छान होईल. घरात जाऊन कॉम्प्युटर दुरुस्त केल्यावर खूप चांगले पैसे मिळतात. जर हे काम नियमित मिळालं तर महिन्याची सॅलरी इतकी नसेल जितकी मी एका आठवड्यात कमावू शकेन. आता पुन्हा त्याच दुकानात तो आपला कामाला लागतो. त्या घटनेला हळूहळू तो विसरून जातो, जिथे त्या स्त्रीने त्याला खूप पैसे दिले होते. पण सुमारे 15 ते 20 दिवसानंतर पुन्हा त्याला कॉल येतो. त्यानं पाहिलं, समोरून पुन्हा ती स्त्री होती. ती म्हणते, मी स्नेहा बोलते, ज्या घरी तू 15-20 दिवसापूर्वी कॉम्प्युटर दुरुस्त करायला आला होता. मला तुझ्यासोबत भेटायचं आहे, म्हणून माझ्या घरी ये. आदित्य फोन ऐकतो. तो विचार करतो, कदाचित तिचा कॉम्प्युटर पुन्हा खराब झाला असेल किंवा काही दुसरी अडचण असेल, म्हणून तो तिथे जातो. तो गेल्यावर सर्वात आधी ती स्त्री त्याला बसायला सांगते. मग त्याच्यासमोर कॉफी ऑफर करते. कॉफी पिल्यानंतर आदित्य थोडा नॉर्मल होतो. जेव्हा ती स्त्री म्हणते, तू इथे मुंबईत पैसे कमवायला आलाय ना, तू कुठे राहतो? आदित्य तिला सांगतो, मी उत्तर प्रदेशच्या एका छोट्या गावातून आलो आहे. बाहेरच्या राज्यातून आलोय, तर नक्कीच पैसे कमवायला आलो आहे. ती स्त्री विचारते, तुला महिन्याला किती पगार मिळतो? आदित्य तिला आपला पगार सांगतो. ती स्त्री म्हणते, जर मी तुला 6 महिन्याच्या पगारा एवढे पैसे एकाच महिन्यात दिले तर तुला कसं वाटेल? हे ऐकून आदित्यच्या पायाखालची जमीन सरकते. तो म्हणतो, मॅडम, तुम्ही मजा करता का? इतके पैसे तुम्ही मला का देणार?
ती स्त्री म्हणते, यामध्ये माझाही एक स्वार्थ आहे आणि माझा स्वार्थ हा आहे की मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. हौसेने भरलेली एखादी स्त्री जेव्हा एखाद्या तरुण मुलाला आपली हवस भागवण्यासाठी म्हणजे संबंध ठेवण्याची ऑफर देते, तेव्हा साहजिकच तिची इच्छा पूर्ण करणे इतकं सोपं नसतं. हे स्पष्ट आहे की एकतर ती स्त्री आधीपासूनच हे काम करत असावी किंवा ती इतकी एकटी आणि त्रस्त असावी की तिला असा भाड्याचा माणूस ठेवावा लागतो. आदित्य म्हणतो, मॅडम तुम्ही मला स्पष्ट सांगा, तुम्हाला माझ्याकडून काय हवंय? ती स्त्री म्हणते, मी तुला चांगले कपडे देईन, चांगलं खायला देईन, तुला फिरवीन, भरपूर पैसे देईन आणि त्या बदल्यात रात्री तुझ्यासोबत वेळ घालवीन. तुला इथेच माझ्यासोबत या बंगल्यात राहावं लागेल. ती पुढे म्हणते, माझ्याकडे सगळं आहे, हा बंगला तू पाहतोय, पैशाची काहीच कमतरता नाही, कुठलीही अडचण नाही, पण जर काही कमी असेल तर ती फक्त एका मर्दाची कमतरता आहे. माझा नवरा विदेशात राहतो, कधी कधी 2-4 महिने तो येतच नाही, आला तरी 2-4 दिवस राहतो आणि पुन्हा निघून जातो. एवढा ऐशोआराम, एवढा मोठा बंगला, पण ही सगळी एका कैद्यासारखी जिंदगी आहे. मला असं आयुष्य नको आहे. मला माझ्याजवळ एक मर्द हवा आहे जो माझ्याकडे नाही. म्हणून तुझ्यासोबत वेळ घालवून मी तुला पैसे देईन. आता आदित्यला सगळं समजून येतं. तो मनात विचार करतो, यार इतका मोठा पैसा मिळतोय जो माझ्या अनेक महिन्यांच्या पगारा एवढा आहे. चांगलं चांगलं खाणं फिरणं, गाडी, सगळा ऐशोआराम मिळणार. जे मला हवं होतं ते सगळं मिळणार. मग हरकत काय आहे? हे काम करायला काही हरकत नाही. तो त्या स्त्रीला आपली संमती देतो. तो म्हणतो, ठीक आहे, तुम्ही जे हवं आहे ते मी करायला तयार आहे, पण मला पैसा पाहिजे. ती स्त्री म्हणते, पैशाची चिंता करू नको, माझ्या खूप मैत्रिणी आहे, मी तुला त्यांच्यासोबत देखील भेट घालून देईन. यानंतर आदित्य ती नोकरी सोडतो ज्यासाठी तो मुंबईत आला होता आणि तो स्नेहाच्या घरी राहायला लागतो. स्नेहा त्याला आपल्या नवऱ्यासारखं ठेवते. जिथंही बाहेर जायचं असेल, फिरणं, रात्री मौजमस्ती, हे सगळं सुरू होतं. यानंतर स्नेहा 10-15 दिवस त्याचा वापर आपल्या सोयीने करते. मग ती आपल्यासारख्याच आपल्या मैत्रिणींना त्यांच्याशी भेटवते. जेव्हा ती त्यांना भेटवते तेव्हा स्नेहा म्हणते, मी आदित्यला माझ्याकडे ठेवले आहे, जर हवं असेल तर तुम्हीही याचा वापर करू शकता. त्या बायका खूप खुश होतात. त्या म्हणतात, स्नेहा थँक्यू. यानंतर त्या सगळ्या बायका स्नेहाच्या घरी येऊ लागतात. सुमारे 4 बायका नियमित येत असतात आणि रात्री आदित्यसोबत सगळा प्रकार सुरू होतो. सुरुवातीला आदित्यला काहीच वाटत नव्हतं. तो तेव्हा 24 वर्षाचा तरुण होता, तगडा होता, हट्टाकट्टा होता, पूर्ण तंदुरुस्त होता. पण जेव्हा स्नेहा व्यतिरिक्त आणखी 3 बायका यायला लागल्या तेव्हा त्याला त्रास जाणवू लागला. जेव्हा त्रास वाढू लागला तेव्हा स्नेहाने त्याला काही पॉवरच्या गोळ्या द्यायला सुरुवात केली. आदित्यने जेव्हा ह्या गोळ्या खायला सुरुवात केली तेव्हा त्याला असं वाटू लागलं की तो अजूनही भरपूर ताकदवान आहे. औषधांच्या जोरावर तो एक नाही तर 4-4 बायकांना समाधानी करू शकत होता. आणि हे असं सगळं सुरू राहिलं. हा सिलसिला सतत चालू राहिला. पण माणूस मशीन नसतो. औषधं घेत घेत काही दिवस नाही, 10-15 दिवस नाही, तर वर्षानुवर्षे हा सिलसिला चालू राहिला. आदित्य त्या औषधाच्या जोरावर त्या बायकांसोबत मौजमस्ती करत राहिला. त्या बायका त्याच्यावर भरपूर पैसा उधळत राहिल्या. 4ही बायका तो जितका पैसा मागायचा तितका पैसा देत राहिल्या. आदित्यने आपला चांगलाच बँक बॅलन्स तयार केला. त्याने स्वतःचं मोठं घरही बांधलं, स्वतःसाठी गाडीही घेतली. कधी कधी 1-2 दिवसांसाठी तो घरी यायचा. आईसाठी त्याने एक नोकराणी देखील ठेवली होती. घर, गाडी, सगळा ऐशो आराम होता. आई जेव्हा त्याचे थाटमाट पाहायची तेव्हा ती म्हणायची, बेटा तू कुठला तरी चुकीचा मार्ग तर निवडलेला नाही ना? मला कायम भीती वाटते, कुठे माझी शंका खरी ठरत नाही ना? आदित्य म्हणायचा, नाही आई, मला असं काम मिळालं आहे ज्यात पैसा चांगला आहे. मी खूप मेहनत करतोय, रात्रंदिवस काम करतोय. खरं तर तो आईला जे सांगत होता ते पूर्ण खोटं नव्हतं. कारण त्याला खरंच रात्रंदिवस काम करावं लागत होतं. 4 बायकांमध्ये एक माणूस राहणं सोपं नव्हतं. त्या 4ही बायका जेव्हा त्यांचा मूड व्हायचा तेव्हा आदित्यचा वापर करायच्या. हळूहळू हा सिलसिला पुढे चालू राहिला. मित्रांनो, एखादा माणूस किती दिवस गोळ्यांच्या आधारावर, किती दिवस औषधांच्या आधारावर असा संबंध ठेवू शकतो? शेवटी जेव्हा त्याला याची सवय लागली, हॅबिट बनली, तेव्हा औषधांचा परिणाम हळूहळू कमी होऊ लागला.
तो रोज औषधं घ्यायला लागला. जेव्हा औषधांचा परिणाम कमी होऊ लागला तेव्हा त्याने डोस वाढवला. मित्रांनो, जेव्हा डोस वाढवला तेव्हा एक दिवस तोही फेल झाला. स्नेहा आणि तिच्या मैत्रिणींसोबत आदित्यला सुमारे 3 वर्षे अशीच गेली होती. आदित्यला आता आतमध्ये काहीतरी वेगळं चालू होतं, जसं आतून काहीतरी तुटतंय. त्याच्या पोटात आता खूप दुखू लागलं होतं. आता त्याला जाणवत होतं आता तो त्या बायकांसाठी योग्य राहिला नव्हता. त्याच्यात ती ताकद उरली नव्हती. जेव्हा तो त्या बायकांसोबत असायचा तेव्हा त्याला दम लागायचा, श्वास घ्यायला त्रास व्हायचा, खोकला यायचा. कदाचित तो एखाद्या आजाराचा बळी ठरला होता. स्नेहा आणि तिच्या मैत्रिणींनी हळूहळू त्याला बाजूला सारलं आणि त्याला सांगितलं, आता तू आमच्या कामाचा नाही. जेव्हा तुझ्या शरीरात ताकद होती, हिंमत होती, तेव्हा तू आमच्या कामाचा होता. आता तू आजारी पडला, कदाचित तुला काही आजार झालाय, म्हणून आता आपला इलाज करून घे आणि आता इथे येऊ नको. हळूहळू जसा जसा वेळ गेला त्याचा आतला आजार वाढतच गेला. आता स्नेहा आणि तिच्या मैत्रिणींनी जेव्हा पाहिलं की आदित्य आजारी आहे तेव्हा त्यांनी त्याच्यासोबत संबंध पूर्णपणे तोडले आणि त्याला तिथूनच पाठवून दिलं. आदित्य मुंबईहून आपल्या घरी येतो. घरी आल्यावर तो मोठ्या रुग्णालयात डॉक्टरांना दाखवतो, तपासण्या करतो. जेव्हा मोठ्या डॉक्टरांनी तपासण्या केल्या तेव्हा रिपोर्ट पाहून डॉक्टर हादरले. डॉक्टरांनी आदित्यला सांगितलं, तू खूप जास्त पॉवरच्या गोळ्या सेवन केले आहे, ओव्हरडोस घेतला आहे, त्यामुळे तुझं लिव्हर खूप खराब झालं आहे आणि आता तुझ्या आयुष्यात फक्त काहीच दिवस उरले आहे. हे ऐकून आदित्यच्या पायाखालची जमीन आदरली. आदित्य विचार करू लागतो, ज्या पैशासाठी त्याने रात्रंदिवस स्वतःला झोकून दिलं, मशीनसारखं काम केलं, तो सगळा पैसा आज तो आपला जीव वाचवण्यासाठी खर्च करत आहे. तो डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर कुठलाही उपाय करा, कशाही प्रकारे मला वाचवा, तुम्ही जितके पैसे मागाल ते मी देईल. डॉक्टरांनी हात वर केले आणि म्हणाले, आता आम्ही तुम्हाला वाचू शकत नाही, कारण खूप उशीर झाला आहे. कारण तुझं लिव्हर इतकं खराब झालं आहे की त्याची रिकव्हरी होणं आता खूपच अवघड आहे. तरीसुद्धा आम्ही औषध चालू ठेवत आहोत. जर या औषधांनी काही फरक पडला आणि देवाची कृपा झाली तरच तू जिवंत राहू शकशील. बाकी आमचं काम फक्त प्रयत्न करणं आहे. पण तुझ्या रिपोर्टनुसार आता तुझे श्वास फक्त काही दिवसांचे पावणे आहे. डॉक्टरांनी त्याला स्पष्ट सांगितलं, जेणेकरून तो स्वतःकडून आणखी प्रयत्न करू शकेल. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.